काय झालं का तुला? काऊन थोबाड्यावर 12 वाजले तो? काही नाही झालं मला. अगं सांगशील तर खरं, काही तर मार्ग सांगीन त्याच्यावर. काही नाही झालं मला. अगं सोनूची मम्मी, काय झालं तर सांग मला. थोडा वेळा असं समज की मी तुझा नवरा नाही, जीवलग मित्र आहे. आणि मग माणूस मनातलं दुःख कसं जीवलग मित्राजवळ सांगतं तसं सांग. अरे योग्या, कसं सांगू तुला? तोंडालाच सांग आता. आता नवरात येऊ राहिले ना, हा, तर माझ्याकडे 9 रंगाच्या 9 साड्या नाहीये. कशा घेऊ, कुठून पैसे आणू, या टेन्शन मध्ये आहे मी. मला नवरा तर काही मला घेऊन देत नाही. तू देतो का? नमस्कार मॅडम, आमची संस्था आहे. ज्या खेडेगावात अजून विकास झालेला नाही, गोरगरीब लोक राहतात, तिथं आम्ही विहीर पाडून देतो आणि त्या लोकांना पाण्याची मदत करतो. तुमच्याकडनं थोडी मदत झाली असती तर बरं झालं असतं. बर थांबा, आले मी. हे घ्या, तुमच्या विहिरीसाठी माझ्याकडे 1 कळशी पाण्याची मदत. आणि पाण्याची गरज लागली तर सांगा, काय मी देते. अहो राहून दे. ओ अहो, पाणी तर घेऊन जावा. तुम्हाला किती एकर शेत आहे टोटल? 2.25 एकर आहे. फक्त माझ्या पप्पांकडे 100 एकर शेती आहे आणि सगळं त्याच्यातलं मी स्वतः बघत असते. सगळं मला येतं शेतातलं. हो का? छान छान. तुला मकाच्या शेंगा चारू का? हो हो हो, चारा ना. मला खूपच आवडतात मकाच्या शेंगा. मी असे शेतात गेले का पप्पा माझ्यासाठी बुचके आणतात मकाच्या शेंगाचे. मकाच्या शेंगा 100 एकर शेती. काय झालं असं मग? 1.25 एकरवाल्याला काय माहिती मकाच्या शेंगा. सुने, माझ्या खिशातून पैसे काढलेस का? होय, काढले की. मला जरा काम होतं. मग मागून घ्यायचं, काढून कशाला घ्यायचं? किती दिवस मागून घेऊ? मला आत्मनिर्भर बनायचं आहे. आत्मनिर्भर म्हणजे काय? स्वतःवर अवलंबून. तुला त्याचा अर्थ तर माहित नाही. आत्मनिर्भर बनायचा